अहो, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रीचा निरंतर आदर होता, आज त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्टेजवर एक स्त्री डान्स करते, परफॉर्म करते आणि तिच्या समोर लाखोच्या संख्येने आपला महाराष्ट्रातला तरुण जातो आणि तिचा डान्स पाहतो, तिचं नृत्य पाहतो, तिचं अश्लील नृत्य पाहतो, आपल्या वासनापूर्तीसाठी त्या ठिकाणी जातो. आपल्याला का लक्षात येत नाही, आपल्या हिंदू धर्माचे प्रोग्राम, हिंदू धर्माचा कुठलाही कार्यक्रम सात्विक रीतीने पारापण पाडायला पाहिजे. पण आपला कार्यक्रम असतो दहीहंडीचा, आपला कार्यक्रम असतो गोपाष्टमीचा आणि तिथे स्टेजवर त्या मुलीने नाचावं आणि महाराष्ट्राच्या लाखोच्या संख्येने तरुणांनी जावं आणि तिच्या भोवती शिट्ट्या माराव्यात. एकीकडून आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करायचा आणि एकीकडून आपणच या हीन गोष्टी करायच्या. एक लक्षात घ्या, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख आपण आपल्या मुखातून करत आहोत ना, त्या शरीराला एक वळण पाडा आणि समजावून सांगा की आपला राजा मुली नाचवणारा नाही तर मुली वाचवणारा राजा होता. त्याने नेहमी मुली वाचवण्याचं काम केलं, कधी कुठली मुलगी नाचवली नाही. शत्रूची मुलगी सुद्धा समोर आणून उभी केली तरी सुद्धा नखशिखांत त्या राजाने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर तिला सांगितलं. ती मुलगी हलायला लागली, थरथर थरथर कापायला लागली. महाराष्ट्राचा एवढा राजा, सिंहासनावर बसलेला राजा चुटकीसरशी येईल आणि आपल्याला मारून टाकेल, आपल्यावर जबरदस्ती करेल, वाईट प्रसंग ओढवण्यात येईल, काय करावं. राजाने तिच्याकडे पाहिलं, नखशिखांत पाहिलं आणि तिला सांगितलं, घाबरू नकोस, चिंता करू नकोस, तुझ्याकडे पाहिल्यानंतर मनामध्ये वासना येत नाहीये, तू फार सुंदर आहेस, नखशिखांत सुंदर आहे, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुझं लावण्य न बदवण्यासारखं सुंदर आहे. पण तरी तुझ्याकडे पाहिल्यानंतर मनात वाईट विचार येत नाही, तर तुझ्याकडे पाहिल्यानंतर एकच विचार येतोय की हिच्या उदरातून जर माझा जन्म झाला असता तर मी किती सुंदर झालो असतो. म्हणजे शत्रूच्या मुलीकडे पाहण्याची सुद्धा वृत्ती ममत्वाची आहे, तिच्याकडे पाहण्याचा भाव सुद्धा आईचा आहे. तिला सांगितलं, तुझ्याकडे वाईट नजरेने नाही पाहत, आईच्या नजरेने पाहतोय. आणि अशा या देशामध्ये ज्या छत्रपतींनी आपल्यासाठी एवढं सुंदर कार्य केलं, आपल्या सर्वांचे आज जेही आपण ये भगवा रंग म्हणून नाचत आहोत ना, ते सगळी कृपा त्यांची आहे. नाहीतर कधीच बायकांच्या डोक्यावरचं कुंकू निघून गेलं असतं, डोक्यावरचा पदर निघून गेला असता आणि हा धर्म कायमस्वरूपी नष्ट झाला असता. या धर्माला टिकवून ठेवण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आजपर्यंत असा राजा कधी जन्माला आला नाही आणि कधी येणार सुद्धा नाही.